हेलो एवरीवन, इट्स मी पीयूष और आज मैं आपको एक ऐसे सफ़र पे ले जाने वाला हूँ जो सिर्फ एक ट्रिप नहीं बल्कि एक यादगार कहानी होने वाली है। तो चलिए चलते हैं अपने सफ़र की ओर, जिसमें होंगे वो सब मोमेंट्स जो हमने महसूस किए, जो हमने जिए और जो हमेशा हमारे दिल के करीब रहेंगे। आपण नाही का आता 1:38 झालेले आहे, तो आपली ट्रेन नाही का आता पानिपत मध्ये थांबलेली आहे. तर कसं आहे ना, आपण हिस्ट्रीमध्ये खूप शिकलेले आहे की पानिपत मध्ये खूप युद्ध झाले असेल, असं झाला असं तसं झाला. कसं ना एकदर इथे नाही का मॅटर जास्त झाले असते. इथचे लोक नाही का मस्त गरम गरम आहे, गरम गुंजे आहे. हे जी गोष्ट आता यांनी जी म्हटली, आता जर मी हा व्हिडिओ टाकीन कुठे तर याच्यामुळे जे काही कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते, जी करायची आहे का? नाही. गाइस, क्लॅप्स फॉर आवर कॅमेरामॅन पराग योले. नाचो नाचो सारे नाचो. उस गाने पे नाचते चालू करो. मेरे को बता कुणाल भैया की मराठी कशी वाटली? पुण्यातले लोक बघत असेल तर आम्ही क्षमा मागतो. सीधी बात बताऊं, पॉइंट के बाहर की मराठी बोल रहा था वो बंदा, इसलिए उसके 150 रुपए कट कर रहा हूँ मैं. तो इस तरह हमारा ट्रेन का सफ़र ख़त्म होता है और अब हम खड़े हैं अम्बाला स्टेशन पर. 2 3 पीछे और है, जैसे कि आप देख सकते हो गाइस, हम लोग पूरा मकसद के साथ आए यहाँ पे. ये बातें किसी को पता नहीं चलनी चाहिए, ठीक है. और हम लोग अभी इंडियन रेलवे स्टेशन पे है जो कि अम्बाला नाम से जाना जाता है यहाँ पे. और हम लोग का जो प्लानिंग वगैरह है वो मनाली होगा. खुश आजी आपण आगे अंबाला पोहोचून गेलेला आहे. अंबाला आपले सर्व मित्र मैत्रांनी येऊन राहिले आहे. तुम लोगों ने इन सबको तो देख लिया होगा, बट ये हमारे बैचमेट्स, ये दिया शर्मा, ये समृद्धि सोनार और ये हमारी खुशी मोटी एंड ये जूनियर, ये इन दोनों को तो आपने देख लिया होगा. ये खुशी बोंडे जो थोड़ा सा उदास हो जाती है तो रो देती है शायद. अरे पहिले हॅपी वाढदिवस. अरे धन्यवाद. ब्लॉग में डाल. गाइस कसं आहे ना, हे कादंबरी मॅडम आहे, त्यांचा वाढदिवस होता, त्याच्यामुळे आम्ही वाढदिवस साजरा करायला आम्ही मनाली चाललोय. स्पॉन्सर्ड बाय रसिका आपले मॅडम. आणि तो पार्टी कोण क्या बोललो भाई, पार्टी कोण देत आहे? माझ्याचकडून आहे. देईल तुम्हाला पार्टी नक्की मी नागपूरला जाऊन. अरे हे रेकॉर्ड होत आहे ना, भेटलं पाहिजे. मनाली खूप जास्त खर्चदार आहे, तर काही संभावना नाहीये की मी इथे तुम्हाला पार्टी देणार आहे. हितेश भाई, इतना सच नहीं बोलना चाहिए था. अरे ते जसं की तुम्ही बघू शकता की आज कादंबरी चाफरेचा बर्थडे आहे. त्यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. हेलो. अरे यस, सफर बहुत अच्छा रहा हमारा. शुरुआत हुई. हाँ, सिर्फ टीजर था, अभी ट्रेलर बर्फ दिखना है. अपने पास ये है. पराग भाऊ का स्वागत है हमारे बस में. वेलकम पराग भाऊ. थँक्यू. माझी मी काय म्हणतो, सुरेश भाई आपकी गरज नहीं है, आप निकल सकते हो वैसे. धन्यवाद. आता आमच्यासाठी ना एक दुःखद न्यूज आहे. कसा ना, आमचा जो पोरगा होता, माझा फोटोग्राफर ब्लॉगर छगन ब्लॉगर, तो आता गेलेला आहे. तो इसी तरह हम अम्बाला रेलवे स्टेशन से निकल पड़ते हैं. वाटत आहे मित्रा, भाई तू अलग हो गया यार. वही तो मी अलग झालो. मला काय म्हणता हितेश काका? सगळं ठीक, मस्त मजा आली. बस भाई तू ही कमी होती भाई. माझी कमी वाटली. अरे यार क्या करते, गले मिलते इस बात पे. काय म्हणता, तुम्ही पण आले, कसं वाटलं, प्रवास कसा वाटला? नाच सही. अच्छा. आम्हाला नाही का आता बहुत भूक लागलेली आहे. आता कसं ना, आमची मनाली 250 किलोमीटर दूर आहे अँड आता 6:30 वाजून राहिले. तर आम्ही अंबालामध्ये 3 वाजता पोहोचलो आज. आणि 3 वाजता करेक्ट आम्ही तिथून निघालो. आणि आता आम्ही पता नाही किधर आहे. अँड बीच में जो चंदीगड आला होता तो खूप छान वाटत होता. फक्त जो चंदीगड लागत होता, वाढले झाडं होते, सुंदर झाडलं होते, मस्त प्लॅन्ट सिटी होती, मस्त एकदम क्लिअर रोड होते. तर आम्हाला खूप मजा वाटला. हे पियुष आणि चायचा रिश्ता काही अनमोलच आहे. जेव्हा पियुष चाय पिसते
देवा तेवा तो इसके पहले भी ट्रेन पे मेरे पैर पे चाय गिराया था। आपण भेटू मनाली मनालीला डायरेक्ट तोपर्यंत मी कसं आहे ना गाईस, आता मला खूप रिग्रेट होऊन राहिला. कसा माझा भाऊ आता दुसऱ्या ट्रॅव्हलर्स मध्ये बसलेला आहे आणि मी आता चला दुसऱ्या ट्रॅव्हलर्स मध्ये बसलेला आहे. भाऊ तुला चॉकलेट घेतली का? हो घेतली ना. पियुष काकाचा फोन येता मला. चला मग ट्रॅव्हलर्स निघून राहिले. हो. आता आपण भेटूया मनाली मध्ये. सीधा डायरेक्ट आता मी आहो एकटा आता. तो काय? माझ्यासाठी दुआ. चलो बाय बाय. यशेश कॉमेंट्री. काही कॉमेंट्री नाही, फाटलेली आहे, थंडी आहे, पण आपण हा विदाउट स्वेटर फक्त हे कान टोपी आपला खूप काम करतो. मला दाखव बरं. पेट पूजा के बाद हम दोबारा निकल पड़े हैं अपनी मंजिल की तरफ. और आखिरकार वो पल आ ही गया. हम पहुंच चुके हैं मनाली. कार्तिकेय कैसा लग रहा? चिल्ड चिल्ड चिल्ड. अरे भाई मेरे लिए टाट. गाईस आमची नाही का फाटून गेलेली आहे. आता आम्ही नाही का कुल्लू मध्ये एकदम छान असतो. आता कसं सिग्मा बॉय असतो, हा. थंडी नाही लागत, हे नाही लागत, हा, हा. कायच्या मनाली असते. पहिले मित्रांनो आम्ही नाही का मनाली मध्ये पधारलेला आहे. आता कसं ना, जेव्हा आम्ही कुल्लू मध्ये होतो तेव्हा हे पोरगा, हे सिद्धार्थ नाही का आपला, सिद्धार्थ आणि मी, आम्ही दोघं कसं गोष्टी करायला येतो. ती कायची थंडी वगैरे, काही थंडी वंडी वाटत नाही. आम्ही नाही का फक्त टी शर्ट मध्ये होतो ना. आता वाटून राहिला की भाई का होय थंडी. कसं आहे ना, हे खुशी करून राहिली. तीन थाली आमचे नाही का, हे दिया मॅडम नाही का, हे आपली नाही का राजस्थान मधली आहे. तो राजस्थान मध्ये कसं एकदम गरम वाटते. आता इथं एकदम थंडी वाटते ना, त्याला एकदम भाई साहब तिला एकदम थंडगार वाटून राहिलाय तो. आता आम्ही आपण चलू पुढे पाहूया. तुम्हाला जेवण कसं वाटलं? मॅम आपको ज्यादा ठंडी लग रही है? ये निवान आहे बोलो, तिथी आहे बोलो. हाय. काही नाही, मस्त. आम्ही मस्त नान आणलाय, भात आणलाय, पनीर, प्रोटीन आणलंय, प्रोटीन. हे काय सलाद आहे मस्त. आपले प्रवीण भाऊ आणि राहुल. तर तुम्हाला कसं वाटत आहे? एक नंबर ठणठणीत. थंडी वाटत आहे तुला? आमची बर्थडे गर्ल बर्फ के दर्शन हो गए. हे सगळं माझ्याकडूनच आहे. सगळं माझ्याकडून आहे. जेवण करा आणि मस्त आपले पैसे तो गाइस जैसा कि हमारे जूनियर्स यहाँ पे खाना खा रहे हैं. भाई खुशी तेरे को कैसे लग रहा है? बॉम्ब मध्ये आहे का आता? खुशीला गाइड आहे बर्फ जैसा लगता है. तुला माझं डोका फिरून राहिला. आता मी पळून जाईन इथं. हे बघा, हे आमची काजल, आमची ज्युनियर. त्याचे नाव मृणाली. आणि आता तुम्ही ओळखताच का, हे शायद से माउंटेन ड्यू. ओनली हमारे फायनल इयरचे स्टुडंट आहे. काहीतरी म्हणायचं आहे तुम्हाला? हे कॉलेज मध्ये आहे पण नाही आहे. तो गाइस आम्ही नाही का आमच्या रूम वासुदास मध्ये दिला आहे. भाई होटल का भूतिया घर ज्यादा दिख रहा है गाइस. तो ये एपिसोड 1 यही खत्म करते हैं, पर ये तो सिर्फ शुरुआत थी. अगले एपिसोड में और भी मजेदार मोमेंट्स होंगे, स्नोफॉल, एडवेंचर और दोस्तों के साथ और भी ज्यादा मस्ती. तो मिलते हैं नेक्स्ट एपिसोड में. तब तक के लिए स्टे ट्यून्ड. कुणाल ब्लॉगर